10 डिसेंबर मानवाधिकार दिवस डॉक्टर प्रतापराव दिघावकर सरांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात संपन्न। भिवंडी येथील कोल्हेर भागातील साईराम फार्म हाऊस येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन तर्फे 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रतापराव रामचंद्र दिघावकर IPS, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, माननीय सदस्य लोकसेवा आयोग महाराष्ट्र प्रदेश हे होते। त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। उपस्थित झाल्यानंतर ठाणे जिल्हा कमिटी, राष्ट्रीय कमिटी व महाराष्ट्र कमिटी यांच्या वतीने डॉक्टर दिघावकर सरांचे जंगी स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर हे होते। डॉक्टर दिघावकर सरांच्या हस्ते तसेच राष्ट्रीय व राज्य कमिटीतर्फे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। पुरस्कार वितरण समारंभ उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना डॉक्टर दिघावकर यांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आलं। त्यामध्ये प्रमुखतः डॉक्टर श्रीधर अरबुने पाटील शास्त्रज्ञ, प्रशांत आबा पाटील गोरक्षक समाजसेवा, सौ कविता महेंद्र शिंदे, संतोष तुकाराम पाटील विशेष कार्यकारी अधिकारी, महेश राजपूत गोरक्षक तसेच संस्थेमध्ये समाजसेवेची आवड असलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। विविध जिल्ह्यातून मानवाधिकार संरक्षणासाठी कार्य करणारे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर दिघावकर सरांचे मार्गदर्शन माननीय डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी 45 मिनिटे प्रभावी मनोगत व्यक्त केलं। त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गाने निष्ठेने सेवा करावी, कोणावरही अन्याय होऊ देऊ नये, मानवाधिकार संरक्षणासाठी समाजात जागृती वाढवावी असा मौल्यवान संदेश दिला। त्यांनी ठाणे जिल्हा कमिटीने केलेल्या उत्कृष्ट आयोजनाचं विशेष कौतुकही केलं। तसेच डॉक्टर प्रतापराव दिघावकर सरांच्या हस्ते कुमारी अनुका कांचन संतोष पाटील हिचा डॉक्टर पदवी प्राप्त झाल्याबद्दल व कुमारी विजया गीता पाटील राष्ट्रीय कुस्तीपटू महाराष्ट्र यांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली। समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। सूत्रसंचालन सद्गुरू पाटील, ज्ञानेश्वर मुकादम यांनी केलं। आयोजक संतोष पाटील, ज्ञानेश्वर मुकादम यांनी केले। 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यकारी संपादक RT आहेर, महाराष्ट्र।